सिमरन सनी सोंधी आणि शबाना सनी सोंधी यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाद मागितली. आम्हाला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांनी खोटे बोलून अडकवले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत सिमरन सनी सोंधी आणि तिची आई शबाना सनी सोंधी यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने खोट्या खटल्यात अडकवण्यात आल्याचं कोर्टात दाद मागितली. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना खोटं बोलण्यास आणि खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या घटनेने त्रस्त झालेल्या त्यांनी आता सत्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. पत्रकार परिषदेत सिमरन आणि शबाना यांनी आपल्यावरती केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबावरती मानसिक दबाव टाकला आणि खोटी FIR दाखल करण्यास भाग पाडले. आता आपल्याला न्याय हवा आहे आणि सत्य समोर आणून खरा न्याय मिळेल अशी आशा असल्याचं त्या दोघांनी सांगितलंय. सिमरन आणि शबाना यांनी सांगितलं की त्यांनी यापूर्वी जी काही विधाने केली होती ती दबावाखाली दिली होती आणि आता त्यांची चूक सुधारण्यासाठी न्यायालयाची मदत घेत आहेत. या संदर्भात त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे आवाहन केलं आहे, जेणेकरून सत्य समोर आणता येईल आणि ज्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबावरती झालेल्या मानसिक आणि भावनिक अत्याचाराचाही उल्लेख केला असून या प्रकरणी न्यायव्यवस्थेकडून लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांना शांती लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किने हे देखील उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजन किने यांनीही पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की आज 3 वाजता जो जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे की मला या गुन्ह्यामध्ये जामीन मिळावा. पण आमची न्यायालयाला हीच विनंती आहे की या जितेंद्र आव्हाड सारख्या खोट्या माणसाला कोणत्याही प्रकारे जामीन होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयाला विनंती करतो. प्रकरण हेच की 354चा जो जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे म्हणजे गुन्हा काढावा यासाठी त्यांनी एनकेन प्रकारे मॅडमवरती आणि इतर लोकांच्या माध्यमातून खूप प्रेशर आणला होता. त्यांच्या माध्यमातून रिजा रशीद यांच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला आणि तो पोस्कोचा गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून झाला. या मेन कटाचे सूत्रधार जितेंद्र आव्हाड होते आणि तो गुन्हा माननीय न्यायालयाने खोटा ठरवला. त्या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा नसताना मॅडम यांच्या विरोधात जो पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता तो खोटा ठरण्यात आला. त्याच्यात बिसंमती झाली आणि नंतर मग माननीय न्यायालयात मॅडम रिजा रशीद मॅडम यांनी अर्ज केला होता की या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तशा प्रकारची ऑर्डर मिळून माननीय न्यायालयाने जितेंद्र आव्हाड आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावरती 19 साथीदार आहेत त्यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला. छोटी सी एक गलती हुई थी, पहला घर आके उन लोगों ने वीडियो बनाया फ्लैंग का बोल के. उसके दूसरे दिन हमारे घर पुलिस आती है तो मैं रौनक शाइस्ता को कॉल लगाती हूँ तो रौनक बोलती है टेंशन मत लो, आव्हाड सर ने बोला है कि पुलिस वालों से मेरी बात हो चुकी है, आप लोगों को कुछ नहीं होगा. लेकिन मैंने उसे रिक्वेस्ट किया कि मुझे मुमरा पुलिस चौकी जाना है, क्यों बुलाया है मुझे. बोले नहीं मत जाओ, कुछ भी नहीं होगा. लेके जाके हम लोगों को एकलांटा बिल्डिंग में 1 महीना पूरा कंटिन्यू वहाँ रखा गया है. इसमें हम लोगों को बहुत तकलीफें मिली है. फिर इस बीच में आता है आव्हाड सर से बात करवाती है, मैं आज ये काम करवा दो, 25 लाख रुपए आपको देता हूँ. तो मैंने कहा नहीं, गरीब हूँ, बिकाऊ नहीं हूँ. क्या काम करवाने के लिए? मैडम के ऊपर FIR बना के मेडिकल करवाना, जो कि बच्ची मेरी छोटी थी, कुछ उसका ऐसा था नहीं. इन लोगों ने क्या खेला था क्या नहीं, हम लोगों ने उसमें कुछ नहीं साथ दिया. उसके बाद में जब हमें निकलना था वहाँ से तो इन लोगों ने हमको बोला कि हाई कोर्ट जाके एक पेपर साइन कर दोगे ना तुम लोग यहाँ से आज़ाद हो जाओगे. तो हाई कोर्ट गए तो उन्होंने एक आधार कार्ड दिया और वहाँ लेके जाके एक साइन लिया. उसके बाद हमें छोड़ दिया और जैसे हमें छोड़ा गया हम लोग जब बाहर आए हैं तो पता चल रहा है कि किसी के साथ ये हुआ है, जैसे झूठ है ये बातें. तो मैंने DCP सर का रास्ता चुना था, गणेश गावड़े सर जोन 1 के जो हाई कोर्ट से चल रहा था उनके साथ में मिलके जो सच्चाई थी जो झूठ था उसमें मैंने साथ दिया था